नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण एकदम चमचमीत असं भरलेलं वांगं करणार आहे आणि ही पद्धत मला माझ्या आईनं सांगितली. आईचं बघा काय चालू आहे, पाठीमागं भाकरी करायचं चालू आहे बघा, दाखवायला. काय करते आहे? भाकरी करते बघा बघा, ज्वारीच्या भाकरी, पांढरी शिपट. हो, तिकडं जरा मी एवढं फोडून ठेवलं होतं, भाकरी करायला चालू आहे. आई आपली जरा बीज आहे, त्यामुळं आपण करणार आहे भाजी, वांग्याची भाजी करणार आहे, भरल्या वांग्याची भाजी. जसं आईनं सांगितलंय तसंच करणार आहे. इकडं दाखव वांग खाली. हो, वांगे पहिल्यांदा कापून असं पाण्यामध्ये ठेवले ते बरं का, काळी पडू नये म्हणून. तर ह्यासाठी काय काय लागतंय आता तुम्हाला दाखवतो बघा. बोलताना जरा दिला टोपलं हो. त्यासाठी काय काय लागतं हो का, इथे शेंगदाण्याचा कूट आहे, शेंगदाणं आणि कोथिंबीर याचं आपण कूट करून ठेवलं. इथं खोबऱ्याचा कूट आहे, इथं कोथिंबीर आहे, इथं कांदा आहे, इथं टोमॅटो आणि हे ठेचलेलं आलं आणि लसूण. आपण सगळ्यात आधी काय करू माहिती आहे का, खोबऱ्याचं कूट आहे ना, हे शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकूया आपण. तर ह्याच्यात आपण मीठ टाकू, थोडं मीठ. हे घरचं काळं तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आम्ही जरा जास्त तिखट खातो त्यामुळे जरा जास्त टाकतो मी, बस एवढं. आणि ही मॅगी मसाला, तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. आम्ही सर्रास सगळ्या भाजीमध्ये मॅगी मसाला टाकतो, कारण ते आम्हाला आवडते म्हणून. ठीक आहे, एवढं सगळं टाकायचं आणि थोडंसं पाणी सोडायचं. आता ह्याच्यात आपण थोडं पाणी सोडणार आहे, बस एवढं. आणि मसाला सगळा आपण असं कालवून घ्यायचा. असं आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे म्हणते बघा. आता हे जे आपण कूट असं केलेलं आहे घट्ट, ते सगळं आपण या वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहे दाबून. आता हा जे मसाला आहे ते आपण या वांग्यामध्ये कुचून भरणार आहे. हे बघा, असं दाबून भरायचं वांग्यात. हे बघा, या पद्धतीने दाबून सगळा भरायचा. आता आपण सगळ्या वांग्यामध्ये असं भरून घेऊया मसाला. आता इथं आपण कढई ठेवले, कढईत आपण तेल टाकणार आहे. तेल गरम झालं, आता आपण ठेचलेलं आलं आणि लसूण टाकू. आता ह्याच्यावर आपण कांदा टाकू. नाही, थांबा, आधी कढीपत्ता टाकू. आता आपण ह्याच्यात कांदा टाकू. कांद्याला मस्त आपण परतून घेऊया. तुम्हाला मी दाखवतो बघा. ह्याच्यामध्ये असं आपण दाबून मसाला भरला आहे वांग्यामध्ये. आणि काय वांगे असे ते बरं का, आमच्या मम्मीने अशा फोड्या कापल्या त्याच्यामध्ये काय मसाला भरता येत नाही, त्यामुळे ते आपण तसं टाकणार आहे. आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकू.
मग ह्याच्यात आपण थोडी हळद टाकून घेऊया. बस एवढी. आपली जी वांगी आहे ती भरलेली त्याच्यात टाकूया आपण. हे पण टाकून घेऊया. त्याला 2 मिनिटं असं हलवून घेऊया चांगला. आता हे मसाला जी राहिला होता बाकीचा ते पण आपण ह्यात टाकून देऊया. मोबाईल धर करायची. आता आपण ह्याच्यावर एक ताट झाकू 1-2 मिनिटासाठी. 2 मिनिट चांगलं वाफलू देऊया ह्याला. आता 2 मिनिटं चांगली वांगी शिजली ती. आता ह्याच्यात आपण मसाल्याचं पाणी आहे ना हे आपण खंगाळून होतो ह्याच्यात. तिखट चरचरीत कर म्हणते आहे बघा. हो तिखट चरचरीतच करायचं आहे. देवाकडे पडती का काय. अगं म्हणून तर जास्त चटणी टाकली आहे. आपण जास्त तिखट खातो ना त्यामुळे तर टाकली चटणी जास्त. हे बघा. आता ह्याच्यावर आपण ताट झाकूया आणि मस्तपैकी ह्याला आता शिजू देऊया. 10 मिनिटं झालेलं आहे. मस्तपैकी शिजलं बघा वांगी. बघा आता आपण ह्यात पाणी ओतूया. तुम्हाला जेवढं कालवून पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्यायचं ह्याच्यात. आता ह्याला खचून 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची मस्त. हे बघा रट रट मस्त असं वांग शिजलंय. आपण शिजलंय का बघू त्याला. जवळ घ्या मोबाईल. मस्तपैकी शिजले वांग. पोळते रे बाबा हाताला. शिजलंय वांग. आता आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. वरणाची थोडी कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनिटं ठेवायचं आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचं. शिजले आता आपलं वांग. आता मस्तपैकी वांग झाले. आपण इथंच घेऊया वाढून. मला काही दम निघा नाही. जरा मी भाजी जरा पातळच केली. कालवण पातळ केले कारण आमच्यात चोरून खाते ते. त्यामुळे आम्ही असं पातळच केलं होतं मी कालवण जरा. आता मस्तपैकी ताट असं वाळून घेतलंय. आपण कसं झाले बघूया. टेस्ट करू याची. वांग पण मस्तपैकी शिजले बघा. हो का वाव. मस्तपैकी झाले वांग. मस्त झाले मित्रांनो. तुम्ही पण असं करून बघा. एकदम मस्त लागते.